तालुक्यात रेतीचा अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या अनेक बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यानंतर आज पहाटे वरुड पोलीस स्टेशनने 1,10,00,000चा मुद्देमाल असलेले 3 ट्रक रेती जप्त करण्यात आलेली आहे। सदर कारवाई पोलीस निरीक्षक मगन मेहते यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक RN चव्हाण, पोलीस कर्मचारी हवालदार उमेश बुटले, दीपक पंधरे, गाडी चालक राजेश तायडे यांनी आज पहाटे 5 वाजताच्या दरम्यान शहरातील पांडुरनाथ चौक परिसरात सापळा रचून अंदाजे 1,10,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर परिसरातून दररोज रेतीचे ट्रक जात होते। या संदर्भात अनेक वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। त्यानिमित्ताने आज 3 रेतीचे ट्रक जप्त करण्यात आलेले आहेत। त्यांची अंदाजी किंमत 1,10,00,000 रुपये असल्याची माहिती आहे। गाडी क्रमांक MS27 BX 8317, MS27 BX 4959, MS27 BX 3363 आहे। या 3 रेतीच्या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। या धाडसी कारवाईमुळे अवैध रेतीचा व्यवसाय करणाऱ्या रेती माफियांचे धाबे तणाणले आहेत। एकंदरीत रेतीचा व्यवसाय कोट्यवधी रुपयाचा होतो, त्याला पोलिसांनी ब्रेक लावलेला। या संदर्भात पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी ही धाडसी कार्य केल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। सदर प्रकरणाच्या अधिक तपासासाठी अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे। आता या प्रकारात सहतहसीलदार सुनील सावंत काय कार्यवाही करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। निलेश लोणकर, विदर्भ न्यूज, वरुड।